जास्त शक्तीची गरज आहे. आजच्या तारखेमध्ये आपल्या मनाची, बुद्धीची, इंद्रियाची, शरीराची, संस्काराची जी शक्ती आहे ती आपल्यापेक्षा कशी आहे? जास्त. जोपर्यंत आपली शक्ती याच्यापेक्षा जास्त होणार नाही तोपर्यंत हे नेहमी आपल्याला हवी राहणार आहे. आपण नेहमी याच्या अधिपत्यामध्येच काम करणार आहोत, गुलामीवर करणार आहोत. मग आता उलट प्रकार चालू केली. कशी चालू केली की हे जे एवढे बलवत्तर आहे, शक्तिवान आहे, याच्यापेक्षा माझी शक्ती आता काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. तर माझी आत्मशक्ती, माझं मनोबल, माझं आत्मबल, ठीक आहे, हे आपलं वाढलं पाहिजे. हे वाढवण्याच्या क्रमामध्ये सकाळचा ब्रह्ममुहूर्त आहे. त्या ब्रह्ममुहूर्तावर या जगामध्ये जेवढे साधू, संत, महापुरुष, ऋषी, मुनी, जपी, तपी यांनी एवढं मोठं ज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, ठीक आहे, बुद्ध ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं आहे. ह्या सर्व ज्या शक्ती आहेत त्या ब्रह्ममुहूर्ताच्या कालखंडामध्ये सक्रिय असतात. म्हणजे त्यावेळी जर तुम्ही उठले, हा अभ्यास केला, तर या संपूर्ण सकारात्मक तरंगाचं जे बळ आहे ते कोणाला घडल? आपल्याला घडल. मन स्थिर करण्याकरता, ठीक आहे, बुद्धी स्थिर करण्याकरता, आसनावर बसण्याकरिता, विचारांचं संतुलन साधण्याकरिता आणि या संपूर्ण विश्व ब्रह्मांडातली जे काही कॉस्मिक एनर्जी आहे, ब्रह्मांडीय शक्ती आहे, जी सकारात्मक शक्ती आहे, ऊर्जा आहे, ती प्राप्त करण्याकरिता हा एकच कालावधी आहे. कोणता? ब्रह्ममुहूर्त. आणि म्हणून तुम्ही पहा, ज्या लोकांनी जीवनामध्ये काही अभूतपूर्व कामं केले, मग ते सामाजिक क्षेत्रात असो, राजकीय क्षेत्रामध्ये असो, साधू संतांच्या आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असो, ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, त्या सगळ्या लोकांनी सकाळच्या ब्रह्ममुहूर्ताचा पुरेपूर वापर केला. मग तो आपल्या देशातला संत तुकोजी महाराज, तुकाराम संत असो, की आपल्या देशाचा प्रधानमंत्री मोदी असो, किंवा मग त्या काळची इंदिरा गांधी असो, हे सगळे सकाळी 3 वाजता उठणार. तुम्ही त्याची चेक करा. त्यांच्या हा विषय नाही, त्याचं क्षेत्र वेगळं आहे. त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काय कमवलं? यश कमवलं. पण यश पुढे गमवा, शक्ती आहे नाही. ते चांगले काम करू शकते, वाईट काम करू शकते. तुम्हाला उच्चांक काढायचा असेल समजा, तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठून त्या वेळेचं वापर आपल्याला करायला लागते. सगळ्या जेवढ्या ग्रहांच्या साधू संत महापुरुषांच्या ज्या कॉस्मिक एनर्जीज आहेत, ज्या अदृश्य शक्ती आहे, ज्या सकारात्मक शक्ती आहे, ह्या यावेळी काय असतात? फार पॉवरफुल विद्यमान असतात. आणि त्याला ग्रहण करण्याकरता हा एकच वेळ आहे. कोणता? ब्रह्ममुहूर्त. हा ब्रह्ममुहूर्त तसा 3:40 सांगितला आहे. 3:40 म्हणजे 3:40 जो आहे, ती वेळ जी आहे, ती वेळ ज्याला साधली त्याला जीवनातले कोणतेही काम साधण्याला अडचण जात नाही. काही लोक पाहतो आपण, तो 100 वेळा विचार करते ना, 1 वेळा काम करते, ते कामाचं पूर्ण होत. आणि काही व्यक्ती एकच विचार करते, एकच काम करते, ते फुल अँड फायनल होऊन जाते आणि तो समोर जाते. एक व्यक्ती 1000 काम करते तर त्याचे होते, एक व्यक्ती एकच काम करते पण त्याचं काम होत नाही. त्या दोन व्यक्तीचा फरक कोणता आहे? त्याच्या मनोबुद्धी इंद्रियांचं संतुलन, त्याची विचाराने काम करण्याची प्रकृती, हे या 2 व्यक्तीमध्ये काय मूलभूत कारण आहे. आणि म्हणून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणे सुरू करा. आणि सुरू केलं तर लक्षात येईल का 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 7 दिवस होता त्रास होते. म्हणजे असं तंद्री येते, निद्रा वाटते, झोपडीचं असल्यासारखं वाटते, आपल्याला आळस येते, कारण की ते सवय पडली रोजची 6-7 वाजता झोपण्याची. आता विपरीत परिस्थिती चालली. तुम्ही